नमस्कार मित्रांनो. तर पारू मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की अहिल्याचा फोन येतो म्हणून अनुष्का थोडीशी कन्फ्यूज होते. ती या सगळ्याचा विचार करते की आदित्यच्या पायाला जखम झाली होती आणि आदित्यला आधी पारूची काळजी वाटत होती. त्याला वाटत होतं की जंगलात जावं आणि अचानक तो शॉपिंगसाठी तयार झाला. या सगळ्या मागे अनुष्काला गडबड वाटायला लागते. ती अहिल्याला म्हणते, मी जाते आणि बघते आदित्य बरा आहे का आणि तुम्हाला फोन पण लावून देते. अनुष्का पुन्हा फार्म हाऊसवर येते. ती बघते तर आदित्य तिकडे नसतो. अनुष्का विचार करते की हा नक्कीच पारूच्या मागे गेला असेल. तिथे नानूही आलेला असतो. अनुष्का विचारते, नानू आदित्य कुठे आणि पारू कुठे? नानू म्हणतो, नाही माहिती, ते दोघं जण जंगलात हरवलेत. अनुष्का खूप भडकलेली असते. आज काहीही झालं तरी आदित्यला मारून टाकायचं होतं आणि आदित्य पारूच्या नादी लागून तिच्या मागे मागे गेलाय म्हणून अनुष्का खूप चिडते आणि ती अहिल्याला फोन लावते. ती अहिल्याला म्हणते, मॅडम अहो हे आदित्य असं का करतोय, असं का वागतो मला काही कळत नाही. त्याला जर माझ्यासोबत यायचं नव्हतं तर सरळ सांगायचं होतं ना. तो पारू सोबत जंगलात गेलाय. पारू सोबत असं काय एकत्र वागतो तो, का तिच्या जास्त जवळ जातो? मला तरी वाटतंय ना आदित्य माझ्यापेक्षा जास्त पारूमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. हे असं असताना त्याने लग्नासाठी होकार का द्यायचा? मॅडम तुम्ही काही फोर्स केलाय का? अहिल्या हे सगळं ऐकून खूप चिडलेली असते. तर इकडे आदित्य पारू जंगलामध्ये हरवलेले असतात. त्यांना वाट सापडत नाही. आदित्यने पारूने जी लगोरी रचून ठेवली होती ती तोडलेली असते. त्यामुळे बाहेर पडण्याचा रस्ताच माहिती नसतो. पारू आदित्य जंगलामध्ये शेकोटी करून बसलेले असतात. पारूला एक साप दिसतो. पारू खूप घाबरते आणि आदित्यला मिठी मारते. ती आदित्यला म्हणते, आदित्य सर साप आहे तिथे. आदित्य पारूला म्हणतो, पारू काही नाहीये, गेलं पारू. असं म्हणून तो पारूच्या गालावरून हात फिरवतो. पारू आदित्य खूप जवळ आलेले असतात. आता पारू आदित्य जंगलात तर एकटे आहेत, पण यामध्ये त्यांच्याकडून कोणती चूक तर होणार नाही ना. आणि पारू याच संधीचा फायदा उचलून आदित्यला सगळं सांगेल का हे बघण्यासारखं असेल. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.